बॅक टू द क्रिकेट नाऊ. अंतिम फेरीचा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मेगा फायनल या दोन बलाढ्य संघांमध्ये एका बाजूला जय हनुमान टेंभवली, दुसऱ्या बाजूला अन्वित 11 भावाले बी अशी झुंज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. फ्रंट लाईन गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज येते बॉलिंग मार्कवर नवनाथ मुकणे, त्याने मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. सामनावीराचा पुरस्कार देखील या खेळाडूने पटकावला होता. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. बघूया चॅम्पियन कोण, हु विल बी दी चॅम्पियन, कोण जल्लोष करणार, कोणत्या गावामध्ये सेलिब्रेशन होणार. सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रतीक पाटील आयकॉन प्लेयर आहे. नॉन स्ट्राईक एंडला आदित्य भोईर अशी सलामीची जोडगोली खेळपट्टीवर. जय हनुमान टेंभवली या संघाची दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. एक धाव पूर्ण करताना बॅटर प्रतीक ऑफ द मार्क. बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श झाला होता. धावसंख्येचा शुभारंभ होताना एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा नवनाथ मुकणे तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल बॅटर आदित्य भोईर. हो, चांगला फटका. ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक झेपवतोय. गचाल क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा उचलला. एका धाब्याला 2 मध्ये कन्वर्ट केलं. आदित्य भोईर याने 2 धावा जोडल्या आपल्या संघासाठी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 3. पहिलं षटक हे प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा नवनाथ आमच्यापासून दूर जाईल फार एंड कडून. चांगला फटका, उडवलाय चेंडूला. भिंगरी शॉट, सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. काय फटका खेळला होता, ताकदवाना फटका होता. आदित्य भोईरच्या बॅट मधून षटकार येतोय. षटकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 9. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर नवनाथ चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. या अवांतर धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 10. 10 विदाउट लॉस, बिना कोई विकेट कोई 10 रन, 10 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा नवनाथ तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल बॅटर आदित्य भोईर. चांगला फटका पुल केलेला, कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक अलर्ट होता. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेश्वर. चांगलं क्षेत्ररक्षण वेल होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 12. चांगली सुरुवात करून देताना दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर प्रतीक पाटील आणि आदित्य भोईर. राऊंड द विकेट. उलटा चेंडू, क्षेत्ररक्षक झेपावतोय झेल घेण्यासाठी. डाऊन दी बॉल, वेल टेकन कॅच. पहिला फलंदाज बाद. गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. नवनाथने आपल्या संघाला हे पहिले यश मिळवून दिलेले आहे. आदित्य भोईरचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावा धावपलकावर कायम आहेत 12. अंतिम फेरीचा सामना आपण पाहतात जय हनुमान टेंभवली त्यांच्या विरुद्ध अन्वित 11 भावाले बी या 2 संघांमधील ही मॅच.
मोनिश पाटील आता क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पहिला धक्का दिलेला आहे, पण आदित्यने आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 10 धावांचं योगदान दिलं या महत्वाच्या सामन्यामध्ये. प्रतीक पाटील जो आयकॉन प्लेयर आहे, दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघांनी चालू सीझन मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. रेग्युलर क्रिकेट खेळताना या दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एका बाजूला जहानमान टेंभवली, दुसऱ्या बाजूला भावाली बी. पुन्हा एकदा तयार होईल नवनाथ मुकणे. रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो होतोय. धाव देखील पूर्ण करताना बॅटर मोनिश पाटीलला आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 14, एक गडी बाद. सुरुवात तर चांगली झालेली आहे. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते. सुरुवात आय विनिंग स्टार्ट मिळालेली आहे. जहानमान टेंभुलीला 14 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस जोडल्या गेलेल्या आहेत. खेळपट्टीवर प्रतीक आणि मोनिश पाटील ही जोडगोली. तर दुसऱ्या षटकासाठी आता योगेश भालेकर तयार होईल बॉलिंग मार्कवर. निसर्गाच्या कुशीत लपलेली क्रीडानगरी, बाजूलाच डोंगर दऱ्या देखील आहेत, गर्द हिरवीगार झाडी, खूप व्यंगम असं दृश्य बघायला मिळते. आल्हाददायक वातावरण आणि क्रिकेटची जबरदस्त मोठी स्पर्धा बघायला मिळते. अंडर 25 बिग बॅश न्यू एकविरा ग्रुप खारबाव आयोजित न्यू एकविरा चषक 2026 चे दमदार दर्जेदार आयोजन. योगेश भालेकर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. हो, चांगला फटका, स्लॉग हिट, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय सूरज केने. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. फलंदाज होते बाद. अजून एक धक्का लागते प्रतीकच्या रूपामध्ये जहानमान टेंभवलीला. बाद झालेला आहे, काय झेल टिपलेला आहे, जबरदस्त झेल. सूरज केने सेफ हँड आहे, ग्रेट कॅच. अजून एक झटका लागतोय प्रतीक पाटीलच्या रूपामध्ये जहानमान टेंभवलीला. धाबा धावपलकर कायम आहेत 14. पुन्हा एकदा तयार होईल योगेश भालेकर. ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलेला आहे, एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ही टेक्निक क्रिकेट खेळामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणे हे खूप महत्वाचं असते. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे जाईल स्कोर कार्डवर 16. ज्याप्रमाणे मुंबईची लोकल आणि बेस्ट ही लाईफ लाईन आहे, तसेच क्रिकेटची सिंगल आणि डबल या धावा लाईफ लाईन आहेत. स्लॉग हिट, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक सूरज केने झेल टिपतोय, फलंदाज बाद. नंतर पडझड बघायला मिळते. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना आणि सूरज केनेची प्रशंसा करावी लागेल. 3 झेल आतापर्यंत त्यांनी टिपलेले आहेत, जबरदस्त. मंदार गोराटकर येतोय खेळपट्टीवर. 3 झटके दिलेले आहेत टेंभवली संघाला. योगेशने आतापर्यंत 2 विकेट घेतले आहेत या षटकामध्ये.
कमालीची गोलंदाजी करतोय सेकंड ओव्हर मध्ये. नेक्स्ट बॉल स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावा धावपलकर स्थिर आहेत 16. अंतिम फेरीचा हा सामना मेगा फायनल मॅच. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते डॉट. बॅकअप लेनचा चेंडू टाकला होता. अगदी फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज योगेश याने. निर्धाव चेंडू जातोय. पुढचा चेंडू रिव्हर्सचा फटका भिरकावून दिलेल्या चेंडूला थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जाणारा दमदार षटकार. षटकार आलेला आहे. धावसंख्या वाढते 22. 22 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू हो क्लीन बोल्ड. गेन अंदर और डंडा बाहर. फलंदाज होते बाद. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर चेंडू टाकला होता आणि मंदारला स्वतःचा बचाव करता आला नाही. त्रिफलाचित बाद होतोय. धक्का क्रमांक 4. चौथा फलंदाज बाद होतोय. जय हनुमान टेंभवली संघाचा. धावा मात्र धावपलकर कायम आहेत 22. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झालेला आहे. या षटकामध्ये 8 धावा देत 3 विकेट मिळवल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली योगेश भालेकर याने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना रोहन मोनिश आणि रोहन ही जोडी खेळपट्टीवर अंतिम षटकासाठी. सूरज केने तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. हेड टू हेड आपण जर विचार केला दोन्ही संघांचा तर बऱ्याचशा वेळेला हे दोन संघ एकमेकाशी लढताना आपण बघितलेले आहेत. कधी बाजी मारलेली आहे भावाले बी संघाने तर कधी टेंभवली संघाने बाजी मारलेली आहे. हा चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगला चेंडू होता. धावा स्थिर आहेत धावपलकर 22. अंतिम षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर सूरज केने. ओ पुल केलेला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल टिपला गेला आणि अजून एक बॅटर बाद होतोय जय हनुमान टेंभवली संघाचा. पाचवा फलंदाज बाद झालेला आहे मोनिश पाटीलच्या रूपामध्ये. 5 बाद. सध्या धावपलकावर धाव पाहतोय 22. सुरुवात तर खूप छान झाली होती. त्यानंतर लगातार विकेट जाताना पाहतोय. विकेटवर विकेट चाललेले आहेत. 5 गडी गमावलेले आहेत. 22 धावा धावपलकावर. तिसरा आणि अंतिम षटक पहिल्या डावातील हे प्रगतीपथावर पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर सूरज केने. न्यू बॅटर सोहम पाटील. शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. स्लिप झाला होता बॅटर पण डीप मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. अंडरआर्म थ्रो केला आणि त्याचाच फायदा उचलला फलंदाज सोहम याने. एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. खारबाव गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचे सर्व आधारस्तंभ आहेत महेंद्र द्वारकानाथ पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. न्यू एकविरा ग्रुप खारबाव आयोजित अंडर 25 बिग बॅश न्यू एकविरा चषक 2026 मध्ये आपलं
मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम 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 वेलकम. सोबतच संदीप पाटील यांना आपण पाहतोय. आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला फटका, तगडा प्रहार, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सोहमच्या बॅट मधून चांगला फटका आपण बघितला. फ्लिक केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण करतोय सोहम. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. एक धाव तर कंप्लीट केली होती. तिथे काय घडलंय पाहावं लागेल. फलंदाज बाद आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज निश्चितच बाद होताना आपण बघितला. अजून एक झटका लागतोय. ध्यान मन टेंबवलीला 6वा फलंदाज. बॅक टू द डगआउट. 31 या धावसंख्येवर 6वा फलंदाज बाद झालेला आहे. सोहम पाटीलच्या रूपामध्ये न्यू बॅटर. वेदांत पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना. टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो. टेल एंडर येईल का? 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 32 धावा धावपलकावर. अंतिम षटक हे मार्गस्थ. पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाईल सूरज केने. सामना करेल बॅटर वेदांत पाटील. फुलटॉस चेंडू, लॉफ्टेड शॉट, बिडॉन चेंडू घेऊन गेलेला आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. हा येतोय टावरिंग सिक्सर. आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलेले आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलक 37 आणि 38 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल चॅम्पियन पदाला गवसणी घालण्यासाठी अन्वित 11 भावाले बी या संघाला. अडतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. सूरज केने आणि त्याला साथ देण्यासाठी योगेश भालेकर. प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर 12.66 च्या एव्हरेजने या धावा जोडाव्या लागतील चॅम्पियन बनण्यासाठी भावाले बी या संघाला.
दोन्ही संघांवर जर नजर टाकली, दोन्ही संघांची तुलना केली तर दोन्ही परफेक्ट टीम आहेत. त्याने काय परफॉर्मन्स केलेला आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतात अंडर-25 बिग बॅश न्यू एकविरा ग्रुप खारबाव आयोजित न्यू एकविरा चषक 2026. पुन्हा एकदा मी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. पहिलं षटक घेऊन येतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण आता अंधुक प्रकाशाला देखील सुरुवात झालेली आहे. सूर्य अस्ताला गेलेला आहे. खरं तर डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये लपलेले क्रीडांगण आहे. बाजूला घरदगार हिरवीगार झाडी आहेत. खूप सुंदर विहंगम असं दृश्य, आल्हाददायक वातावरण. वेदांत पहिला चेंडू फुलटॉस उजव्या एसटी वरचा. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंड, 4 धावा चौकार. गुड शॉट. खूप चांगला फटका. ब्युटिफुल शॉट बाय योगेश भालेकर. चौकारणीचे खाते उघड करताना, धावसंख्येला प्रारंभ करताना पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर वेदांत. आज की शाम किसके नाम, टेंबवली या फिर भावाले के नाम, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. पुढचा चेंडू ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव पलकावर ऍड केली जाईल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 6 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. हो, चांगला फटका. एक धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यस, आता दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. फलंदाज सॉफ्ट सिग्नल पंचांचा फलंदाज बाद आहे. तिसरे पंच पाहणी करतील कंट्रोल रूम मध्ये. रेड सिग्नल OUT, फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सूरज केने बाद होतोय. धाव पलकावर आहेत 7 धावा असताना पहिला फलंदाज बाद झालेला आहे. सुजित जाधव क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहिली सफलता आहे धावबाद स्वरूपामध्ये मिळालेली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होईल वेदांत. हो, चांगला फटका, रिव्हर्सचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. अकरा रिव्हर्सचा फटका खेळला होता. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता 4 धाबांकरिता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. चेंडू चाललाय कव्हर कडे, पण यावेळेला चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव मिळेल योगेशला. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 12.
38 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल. बरोबर 12 ते 13च्या एव्हरेजने धावा जोडाव्या लागतील चॅम्पियन बनण्यासाठी. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर वेदांत पाटील. सामना करेल बॅटर सुजित जाधव. सुजित आपल्या संघाला जीत मिळून देईल का? हो, फक्त हलक्याने चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. सॉफ्ट अँड ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. थ्रो देखील खूप चांगला आपण बघितला. एकच धाव मिळेल सुजितला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर. 13 धावा जोडलेल्या आहेत आतापर्यंत. महेंद्र पाटील साहेबांकडून जर टेंबवली संघाने आज चषक पटकावला तर स्पेशल मेजवानी असेल या संघासाठी. जे विद्यमान सरपंच आहेत खारबागावचे, त्यांच्याकडून ब्रेकिंग न्यूज आहे संघासाठी. फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळलेला सॉफ्ट अँड ड्राईव्ह एक धाव पूर्ण करतोय बॅटर योगेश भालेकर. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर. 14. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावपलका जोडल्या गेलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात मिळालेली आहे ती टीम भावाले बी ला. एक चेंडू अजून शिल्लक आहे अंपायर. एक चेंडू अजून शिल्लक आहे कारण पहिला चेंडू नो बॉल टाकला होता. त्याच्यानंतर एक वाईट होता. पहिला चेंडू अंपायर नो बॉल होता का? अंपायर पहिला चेंडू नो बॉल होता का?
महान संघांमधील हा सामना आपण पाहतात, टेंबोली वर्सेस भावाळे. हो, पायांमध्ये चेंडू टाकला होता, फक्त हलक्याने चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या एका धाब्याच्या मदतीने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 14, एक गडी बाद, 11 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आता शिल्लक राहिलेले आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर यश. सामना करेल बॅटर सुजित जाधव. हो, चांगला फटका, लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक झेपावतोय लॉंग ऑन सीमारेश्वर. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. चांगली रनिंग बिटून द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या सुजित याने. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 16, 10 चेंडू आणि 22 धावा असं इक्वेशन या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. 10 गेंदे और कुल रन चाहिए 22. हो, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, लॉंग ऑफ सीमारेश्वर, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या एका धाब्याच्या मदतीने आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 17, 9 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा पूर्ण कराव्या लागतील. सिंगल डबलने आता काम चालणार नाही. दोन्ही संघांना हे ठाऊक आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर यश. रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे. चेंडू गॅप मधून चाललाय, सीमारेषेच्या बाहेर जाईल का नाही बघूया. पण क्षेत्ररक्षण खूप लाजवाब बघायला मिळते. संघामध्ये एक नवीन एनर्जी निर्माण झालेली आहे, एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. टेंबोली संघाचा आपण जर विचार केला तर फक्त एकच धाव पूर्ण केली. धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय 18. विजयासाठी आता 20 धावा पूर्ण कराव्या लागतील. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 20 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. हो, खूप जलद गतीने चेंडू टाकला होता. प्रचंड वेग होता चेंडूवर. लेग बाईटचा इशारा येतोय. थाई पॅडवर चेंडू जाऊन आदळला होता. पंचांनी लेग बाईटची खून केली. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय स्कोर कार्डवर 19 धावा. 7 चेंडू आणि 19 धावा या पूर्ण कराव्या लागतील. हो, चांगला फटका, पण क्षेत्ररक्षण देखील खूप सुंदर बघायला मिळते. थ्रो किती सुंदर आला बघा. फक्त एकच धाव मिळेल. याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धाव फलकावर 20. विजयासाठी 18 धावा पूर्ण कराव्या लागतील. शेवटचा अंतिम षटक, 6 चेंडू 18 धावा ह्या विजयाच्या पूर्ण कराव्या लागतील. 6 गेंदे 18 रन, 6 बॉल लेफ्ट अँड 18 रन्स टू नीड. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल गोलंदाज प्रतीक पाटील, जो आयकॉन प्लेअर आहे. सूरज केने जो आयकॉन प्लेअर होता तो बाद झालेला आहे. भावाले बी संघाचा रिव्हर्सचा फटका खेळला होता. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब थ्रो आला आणि त्याचा फायदा उचलला. एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं. आता धावसंख्येमध्ये बदल होताना शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा पूर्ण कराव्या लागतील 16. 5 चेंडू 16 धावांची गरज. दोघांमध्ये चांगली क्षमता आहे. त्या कॅपॅसिटीचे हे दोन्ही प्लेयर खेळपट्टीवर पाहतोय. प्रतीक पाटील, हो चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलाय. पण क्षेत्ररक्षण किती लाजवाब बघायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला आणि क्विक थ्रो देखील केला. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 23. 4-15चं इक्वेशन आता शिल्लक राहिलेलं आहे. 4 चेंडू 15 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. प्रतीक पाटील, चेंडूला लॉफ्ट केले. व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा येतोय तगडा प्रहार, 6 धावा षटकार.
ग्रेट शॉट सुजित जाधवच्या बॅट मधून हा जबरदस्त तडाखा आपण बघितला. 3 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता पण पाहतो आपण चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवला गेला. वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावा पूर्ण कराव्या लागतील 8. 2 चेंडू 8 धावांची गरज. जबरदस्त रोमहर्षक सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो या 2 बलाढ्य संघांमध्ये. हो हा चेंडू पाहतोय खूप सुंदर चेंडू होता. धावबादची संधी निर्माण झालेली आहे आणि ह्याच बरोबर फलंदाज होते धावबाद. तनेश्वर पाटील फॅम टीम आहे आणि आता मात्र पाहतो आपण शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावा पूर्ण कराव्या लागतील 8. चेजिंग कंपल्सरी आहे आणि जवळ टेंबवली संघ हा चॅम्पियन बनण्याच्या तयारीमध्ये. प्रतीक पाटील ओ लॉफ्टेड शॉट आणि अवघ्या 1 धावेने हा सामना जिंकलेला आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन नीम एकविरा चषक 2026 चा जय हनुमान टेंबवली.